नमस्कार मित्रांनो, मी सचिन बोर्डे आपल्या सर्वांचं पार्टनरच्या ग्राफिटी वॉलमध्ये पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करत आहे. मराठी साहित्य व साहित्यिकांची ओळख आणि जपवणूक मराठी वारशाची अभिवाचनाद्वारे मराठीपणासाठी आणि मराठी मनासाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीना पेंडसे त्यांनी केलेल्या कोकणच्या वर्णनाने घाटावर सुद्धा समुद्राची गाज ऐकू येते. तुंबाडचे खोत आणि गारंबीचा बापू वाचून त्या जागा प्रत्यक्षात पाहण्यासाठी आम्ही गारंबीला जाऊन प्रथम व्याघ्रेश्वराचे मंदिर, अफाट बापू घडला तो वणद्याचा पूल आणि मग विठोबा सामल पाणी भरताना वाहून गेलेल्या साकवीचे उरलेले अवशेष पाहिले. गारंबीच्या नारळा पोफळाच्या बागा आणि ज्या पाटाच्या पाण्यावरून भांडणे व्हायची तो पाट पाहिला. आज मी गारंबीच्या बापूमधील व्याघ्रेश्वर मंदिर आणि बोंडलीची विहीर याच्या वर्णनाचे अभिवाचन करणार आहे आणि सोबतच गारंबीमधील मंदिर आणि विहीरही दाखवणार आहे. चला तर मग ऐकूया गारंबीचा बापू. व्याघ्रेश्वराचं आणि गारंबीचं खाजगी नातं बाजूला ठेवून व्याघ्रेश्वराकडे पाहिलं म्हणजे मात्र मस्तक आदरानं नम्र होतं. तो अतिप्राचीन आहे. त्याचं शिल्पच त्याची उमर सांगते. या पट्ट्यात यादवकालीन शिल्पाचं हे एकच एक देवालय आहे. नवखा माणूस देवालयात एकदम शिरायला घाबरतो. भिंतींचा आणि कमानींचा वाकडा तिकडा झोत गेलेला आहे. पाहणाऱ्याला वाटावं आता हे कड्या कोसळणार, पण तसं काही नाही. गारंबीचे लोक पिढ्यानपिढ्या या कललेल्या भिंती आणि कमानी पाहत आलेले आहेत. गाभारा मिट्ट काळोखाने व्यापलेला आहे. कुणी आत आल्याची चाहूल लागली की वटवाघळं भराभर बाहेर पडतात. आत दरवळणारा विशिष्ट दर्प, अंधार, कलत्या भिंती नि उभ्या आवारावर पसरलेली प्राचीनत्वाची पडछाया. शंकरजीच्या वास्तुग्रहाला शोभेचा सारा थाट आहे, यात शंका नाही. व्याघ्रेश्वराचं विस्तीर्ण आवार पडीक अवस्थेत आहे. त्याच्या भोवतालचा चिरेबंदी गडगा वृद्ध आणि जीर्ण झालेला आहे. लचकत मुरडत, वाकत, धडपडत त्याने व्याघ्रेश्वराची प्रदक्षिणा पूर्ण केली आहे. भेगाभेगातून लोंबणारी गवताची खुंटापरी गडग्याच्या जरायुक्त देहावरील केस पिकल्याची विदारक जाणीव करून देत असतात. या जीर्ण जीवनाचा पुनरुद्धार करण्याचा प्रयत्न गारंबीने आजवर केलेला नाही. गारंबीला पिढ्यानपिढ्या चालत आलेली एक दंतकथा आहे. व्याघ्रेश्वराच्या या स्वयंभू स्थानाला माणसाचे पापी हात लागता कामा नयेत. वेढी गारंबी. देवळाला आणि गडग्याला सुद्धा तिनं स्वयंभूपद बहाल केलेलं आहे. कलत्या भिंतीकडे आणि गडग्याकडे लोक अभिमानानं विश्वासानं बोट दाखवतात. म्हणतात, पहा पहा त्या भिंती, नाहीच पडणार. अजून त्यांच्या विश्वासाला धक्का बसलेला नाही. ज्या दिवशी बसेल त्या दिवशी कदाचित म्हणतील, पडला, पडायचाच, पाप करा आणि कसा पडला म्हणून विचारा. व्याघ्रेश्वराच्या दक्षिणेस जुनाट पडकी धर्मशाळा आहे. तिच्या अवतारावरून ती व्याघ्रेश्वरा इतकी प्राचीन असणं अशक्य नाही. उत्सवात जेवणावळ होते त्यावेळी तिचा भटारखान्याकरता उपयोग केला जातो. धर्मशाळेच्या उगवत्याच्या भिंतीशी मोठं बीळ आहे. ते भुजंगाचं बीळ. भुजंग आता म्हातारा झालेला आहे. त्याच्या अंगावरील केसांपासून साऱ्या गोष्टींची रसभरीत वर्णनं गारंबी करते. प्रत्यक्ष त्याला पाहिल्याचा हवाला मात्र कोणी देत नाही. भुजंग रात्री 12 वाजता देवळात येऊन पिंडीवर फणा उभारतो. जरा कोणी आल्याची चाहूल लागली की निजधामास जातो. आवारातील बोंडल्याची विहीरही अशीच. तिच्या भोवती जांभ्या दगडाची उंच भिंत आहे. तिची 2 टोकं जिथं समोरासमोर येतात तिथं ती पन्हाळासारखी पुढं आलेली आहे. उंचावरून पाहिलं तर बोंडल्याचा आकाराचा भास होतो. या भिंतीची सुद्धा नुसती संक्रांत झालेली आहे, पण लोक भीत नाहीत. बोंडल्याच्या तोंडातून खुशाल विहिरीच्या पायऱ्या उतरत पाण्याशी येतात. गुड 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 आवाज करीत कळशी पाणी पिते नि मग ते वर येतात. भिंत दुर्मडून विहिरीत केव्हा कोसळेल भरवसा नसतो.
पण हे अपरिचिताला. बोंडलीचं पाणी शतगुणी आहे, रुचकर नि गार, पण तसंच. तिच्या पाण्याशी एकरूप झालेले एक एक क्षार असे आहेत. पाणभट 20-20 पुरणपोळ्या चेपतो, व्याघ्रेश्वराकडे धाव घेतो आणि बोंडलीचं तांब्याभर पाणी घटाळतो. सांगायची गोष्ट, संध्याकाळला पुन्हा 20 पोळ्या सामावून घ्यायला त्याचं जठर सज्ज होतं. लोक म्हणतात, दगडसुद्धा पचवील आमच्या बोंडलीचं पाणी, असं प्रतापी आहे. रोज मध्यरात्र उलटून गेल्यावर व्याघ्रेश्वर तिथे स्नानाला येतो, असं गारंबी मानते. हे संशयास्पद असेल, पण ते प्रतापी आहे यात कसलाच संशय नाही. हे अमृततुल्य पाणी गारंबीच्या नशिबी मात्र नाही. व्याघ्रेश्वराशी जाण्याचा रस्ता इतका अडचणीचा, एक अण्णाखोत वगळे तर इतर हे लोक पाणी पिण्याच्या भानगडीत पडत नाहीत. पाटाचं पाणी चौपदरानं गाळून घेतात आणि वापरतात. वस्तुतः व्याघ्रेश्वरावर भूतवाडाचा जेवढा हक्क असायला पाहिजे तेवढा गारंबीचा नाही. आधी मुळात तो भूतवाडच्या रेषेत येतो, पण भूतवाड वणद्याच्या पुलाशी राहिली. एका रेषेत असली तरी एकमेकांपासून किती लांब. गारंबी व्याघ्रेश्वराच्या उंबऱ्याशी, फक्त वणदे नदीमध्ये. तिच्यावर साकव बांधलेला आहे, म्हणजे सुरमाड पुरून त्यावर पोफळी टाकलेल्या. माणूस चालू लागला की साकव बागबुक करते. मोडणार नाही असा पक्का विश्वास असेल तर चालणारा धडपणे पलीकडे जाईल. तो मोडत नाहीच. डोक्यावर कळशी आणि हातात कळशी अशा थाटात विठोबा सामल तार तार साकव पार होतो. विठोबा सामल म्हणजे एक नमुना होता. गारंबीला येणाऱ्या पाहुण्यांची ज्या अनेक अविस्मरणीय गोष्टींशी गाठ पडे त्यात विठोबा सामलचा अंतर्भाव होई. 1000 प्रकारे पाहुण्यांची सेवा करी, सारं मुक्याने. पाहुणा मुंबईला जाऊ लागला की विठोबाला आदर रेखून हाक मारी. पाहुणा 4 आठाने त्याच्या हातावर ठेवी. कशाला कशाला, विठोबा ती कनवटीला लावी आणि लाजत लाजत विचारी, अंता कवा येणार? पाहुणा म्हणे, आता विठोबा तू ये ना आमच्याकडे. तुला राणीचा बाग दाखवीन, चौपाटी दाखवीन, घोड्यांची गाडी दाखवीन, ट्राम दाखवीन. विठोबाला ते सारं खरंच वाटे. त्याचा संसार आटोपशीर होता. तो, त्याची बायको नि बापू. बायको सुंदर होती, गारंबीच्या भाषेत फटाकडी होती. असली झकास मुलगी विठोबाच्या पदरात बायको म्हणून बांधण्याची परमेश्वरी लीला आघात खरी. तिचं स्वतःपेक्षा इतरांच्या संसारात भारी लक्ष. ती म्हणे, माझा संसार तो काय, येऊन जाऊन एक बापू. त्याच्या नशिबानं त्याला फार चांगले वडील मिळाले आहेत. मी काय करीन अशी ते सेवा करतात. असं म्हणत ती घराबाहेर पडे. ती होती पण मोठी नशीबवान. 2 वेळचं जेवण मिळायची ज्याची भ्रांत, त्याच्या घरात ती उंची इरकली लुगडी वापरी, जाकीटं घाली, लफ्फेदार नथ घाली. ती म्हणे ते मात्र खोटं नव्हतं. विठोबा बापूला आईसारखा जपे. गारंबीची कामं आणि बापूची सेवा या 2 गोष्टींनी विठोबाचं जीवन व्यापून गेलेलं होतं. बायकोला काम सांगण्याच्या भरीस तो कधीच पडला नाही. गारंबी त्याला थट्टेने विचारी, विठोबा आता तुझं लग्न लागलं, स्वतःच काम करीत सुटतोस. सरळ कर बायकोला, नाही ऐकलं तर रट्टे दे. हे धंदे करायला विठोबाला सवडच नव्हती. लोक म्हणत, विठोबा जन्माला आला तो फक्त कामं करायला. आणि ते खरंच होतं. पहाटे 5ला उठे, प्रातःविधी उरकी, अंगणातील प्राजक्ताची फुलं गोळा करी, नंतर नदीवर आंघोळ करून ओले त्यानं व्याघ्रेश्वरावर फुलं वाही. तिथून बाहेर पडे, धोतराचा सोगा घट्ट पिळी, त्याने अंग पुशी, धोतर बदली, नदीवर जाऊन धोतर धुवी. मग अण्णाच्या घरी जाई आणि ओटीवरच्या कोनाड्यात ठेवलेलं दूध घेऊन घरी जाई. बापूला पाजण्याकरता म्हणून बायकोजवळ देई आणि आपल्या कामाला मोकळा होई. काळसर ढोपरपंचा, डाव्या खांद्यावर टाकलेल्या जुन्या पंचाचा काळसर तुकडा, गळ्यात मळकट जानवं आणि कपाळभर गंध. बस, विठोबाच्या वर्णनाला आणखी शब्दांची गरज नव्हती.
ती ठेंगणी बावळी मूर्ती गारंबीला रिकामी पाहायला मिळाली नाही. लोक त्याची अजून आठवण काढतात ती त्याच्या कामामुळंच. सकाळी तो अण्णांकडे जाई, तिथला त्याला गरम चहा मिळे. खोताकडील बायकांची विठोबावर फार माया. चहाला वेळ असला तर विठोबा आपल्या देहस्वभावाप्रमाणे कळशा घेऊन बाहेर जायला निघे. मग वहिनी त्याला थांबवीत. चाललास कुठं विठोबा? चहा होतोय तो घेऊन जा. नि चहा घेऊ लागला की बायका चर्चा करू लागत. कामाचा आव आणण्यात बाकी विठोबा फारी पटाईत आहे हो. त्याला माहिती आहे चहा मिळाल्याशिवाय काही कोणी पाठवणार नाही त्याला बाहेर. त्यांच्याचपैकी कोणीतरी विठोबाला मदतीला धावे. थट्टा काय करता हो अशी? भोळा आहे बिचारा तो. चहाच्या गरम भांड्याला फुंकरा मारीत विठोबा बाजूलाच बसलेला असे. तो मग किंचित हसे. विठोबाचं कोणी कौतुक केलं की ते खुश होऊन जाई. लबाड माणसं त्याची वाटेल ती खुशामत करून त्याला बैलासारखं राबवून घेत. लोकांनी त्याला जन्मभर गंडवलं आणि तो बिचारा गंडला.